पश्चिम विदर्भातून अनेक भगिनी आलेल्या आहेत। खरोखर त्यांच्या या जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आभार मानले पाहिजे। आणि महिला भगिनींना मी सांगू इच्छितो, अतिशय कर्तबगार महिला आपण या ठिकाणी आलेल्या, आपल्या बाबतीमध्ये कुठल्याही समस्या असतील, आमच्या अधिकारी तर मंडळी काम करतेच, पण कुठलाही प्रश्न असेल, समस्या असेल, तुम्ही आमच्यापर्यंत आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे। कारण आता झाली चर्चा, आपण पाहिलं 33% 50%वर गेलो आपण। कदाचित विधानसभेत लोकसभेमध्ये पुढची निवडणूक याची आरक्षणाची कदाचित निवडणूक होणार आहे। त्या निवडणुकीमध्ये कदाचित आमच्या महिला बाल विकासाच्या मंत्री सुद्धा महिलाच राहतील, या जिल्ह्याच्या कदाचित पालकमंत्री सुद्धा महिला राहू शकतील। आणि खरोखर हे झालं पाहिजे, कारण आपण पाहतो खेड्यामध्ये, आम्ही सुद्धा खेड्यामध्ये राहतो, राबणाऱ्या महिला शेतावर जातात, काबाड कष्ट करतात। आमच्या आपण पाहिलं जिल्ह्याच्या महिला भगिनींनी व्यथा मांडलेल्या आहेत। खरोखर आज काय ग्रामीण भागामध्ये स्थिती आहे। आणि आमच्या निशाताईंनी ते सांगितलं, हुंडाबळीच्या बाबतीमध्ये सांगितलं, तर हुंड्याच्या बाबतीमध्ये तरी पहा, पण गरिबीमुळे भ्रूण हत्या चालू झालेली असं सांगितल्या जाते। म्हणून महिला बाल विकास विभागाच्या वतीने एक शुभमंगल योजना सुद्धा आपण चालू केलेली आहे। म्हणजे जर सामूहिक विवाहामध्ये जर लग्न झालं तर शासनाच्या वतीने 10,000 दिल्या जातात त्या जोडप्यांना, आणि जी संस्था त्यामध्ये भाग घेते त्यांना 2,000 रुपये दिल्या जातात। म्हणजे शासनाच्या वतीनं सुद्धा प्रयत्न आहे। पण आपल्याला एकच करावं लागणार आहे याच्यामध्ये, आपल्या मुलाबाळाचे लग्न त्याच्यात झाले पाहिजे। नाही तर आपण ज्ञान सांगतो गरिबांना, आपले लग्न पाहतो आपण कसे। म्हणून आपला प्रयत्न, आपण पहिल्यांदा सर्वप्रथम जे व्यासपीठावर आपण त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की माझ्या एका मुलाचं किंवा मुलीचं एक लग्न त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये झालेलं पाहिजे। कारण जोपर्यंत आपण मंडळी त्यामध्ये भाग घेणार नाही तोपर्यंत त्या योजनेचा खरा लाभ लोकांना मिळणार नाही। आज या निमित्तानं वेळ फार झालेला आहे, मला माहिती आहे महिला भगिनी सकाळपासून आल्या, आपणही आलेल्या, मी वेळ घेणार नाही। परत माझा प्रयत्न आहे की जे सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस येतील त्यावेळेस पुन्हा एक चांगला मोठा मेळावा या ठिकाणी करायचा। माझा दुसरा प्रयत्न राहणार आहे, आपल्या देशाच्या राष्ट्रपती आमच्या शेजारच्या आहेत, अमरावती म्हणजे आम्हाला लागून आहेत, आमच्या शिवभगिनी आहेत, त्यांनाही सुद्धा या ठिकाणी आणून आमच्या महिला भगिनीचं त्यांचं दर्शन घडू दे। कारण पाहायला आपण राष्ट्रपती, त्यांचं एवढं लक्ष आहे बचत गटाकडे किंवा आमच्या महिला भगिनीकडे। ज्या आता मी त्यांना मंत्री झाल्यावर ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं, सुभाष तुझ्यावर अतिशय मोठी जबाबदारी अशोकरावांनी टाकलेली आहे, या जबाबदारीला तडा जाऊ द्यायचा नाही। महिला भगिनीसाठी जे जे काही करता येईल ते तुम्ही केलं पाहिजेत। माझं त्यांनी तर एवढे सांगितलं, मी जरी राष्ट्रपती असली त्या ठिकाणी तर त्या ठिकाणाहून सुद्धा मी तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे, पण या महिलासाठी आपण मागं राहायचं नाही, क्रांतिकारी निर्णय शासनाच्या वतीने घ्यायचंय असं सुद्धा आम्हाला राष्ट्रपती महोदयांनी सांगितलं। म्हणून माझा प्रयत्न आहे की या ठिकाणी परत मोठा एक मेळावा घ्यायचा आहे, त्या मेळाव्यामधून महिला धोरण या ठिकाणी आमच्या वाशिम जिल्ह्याच्या एक मागासलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाहीर करायचा असा माझा प्रयत्न आहे। आणि आम्हाला आमचा प्रयत्न दुसरा की मागासलेला भाग हा एक नाव आमच्यावर तर काढून टाकायचंय, नाही तर कुठेचा विदर्भ मागासलेला, वाशिम जिल्हा मागासलेला, वास्तविक मागासलेला नाही। काम होऊन राहिलं, आम्ही काम करून राहिलो, म्हणून या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये आपण आलात, खरोखर आपले आभार मानले पाहिजेत। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक चांगलं कार्यालय या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे, त्याचं मानव विकास मिशन मधून एक चांगलं कार्यालय या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे, त्याचंही रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आणि परत आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत, माझ्यामुळे थोडा वेळ झाला, परत आपली सर्वांची माफी मागून आमच्या मुंबईवरून असो पुण्यावरून असो अधिकारी बांधव आलेले आहेत त्यांचं या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो, पत्रकार बांधवांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। परत आमच्या महिला भगिनींना या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं परत शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक आमच्या महिला विकास मंडळाच्या वतीनं आताच आपण पाहिलंय का, चांगल्या अशा मासिकाचं या ठिकाणी सांगानी नावाचं आपण जर वाचलं तर अतिशय चांगलं मासिक या ठिकाणी आपल्यासाठी काढलेलं, आपल्या मार्गदर्शनासाठी हे निश्चित आपल्या ज्ञानामध्ये वाचल्यानंतर भर पडेल। त्याचंही सुद्धा उद्घाटन झालं, आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। धन्यवाद साहेब। आज या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित माविम महिला प्रांगणच्या इमारतीचं उद्घाटन सोहळा, त्याचप्रमाणे माविम सांगातीचं प्रकाशन आणि महिला मेळावा आणि सरपंच उपसरपंच यांची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या भव्य कार्यक्रमाला म्हणजे गेल्या अल्पावधीतच हा कार्यक्रम जनक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी संपन्न झाला।
गेल्या अनेक दिवसापासून वाशिम जिल्ह्याचं बचत गटाचं काम चांगलं सुरू आहे आणि त्याचाच परिपाक आज आपल्या समोर आहे। आजच्या कार्यक्रमाला माननीय जनक साहेब हे प्रामुख्याने उपस्थित राहिलेत, म्हणून आपल्या सर्व महिलांच्या वतीने माविमच्या वतीने मी त्यांचा हार्दिक आभार मानतो। त्याचबरोबर आमच्या लोकप्रिय अध्यक्षा माननीय ओझा मॅडम या सुद्धा नागपुराहून अतिशय व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। माननीय काळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो। जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय अध्यक्षा माननीय निशाताई नाईक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर नगर परिषद या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे सुद्धा आभार मानतो। त्याचबरोबर मुंबईवरून आलेले पुण्यावरून आलेले माननीय रवी पाटीलजी तसेच मानकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर रत्नप्रभा घुगे मॅडम यांचं सुद्धा आभार मानतो। मुख्यालयावरून आमच्या महाव्यवस्थापक माननीय बाळसराफ मॅडम या देखील 2 दिवसापासून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा आभार मानतो। त्याचबरोबर मुख्यालयातील आमच्या व्यवस्थापक मॅडम रूपा मिस्त्री मॅडम यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य इंगोले साहेब शिंदे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर महिला बाल विकास विभागाचे खान साहेब धडके साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी इनामदार साहेब, विशेष करून या कार्यक्रमाला करुणाताई कल्ले नगरसेविका मेघाताई वाघमारे डॉक्टर अलकाताई मकासरे व सर्व जिल्ह्यातील महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचा सुद्धा आभार मानतो। या आमच्या माविम परिवारातील विभागातील म्हणजे अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि अमरावती या ठिकाणातून सीएमआरसी ज्या प्रतिनिधी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी तुमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष करून सहयोगी व्यवस्थापक लेखापाल आणि इतर जिल्ह्यातील डीसीओनी आम्हाला भरपूर मदत केली, त्यांचे सुद्धा आभार मानतो। व या कार्यक्रमाच्या एकूणच यशस्वीतेसाठी आणि माविमच्या या प्रगतीकडे उपस्थित झालेले आहेत, गावागावातून खेड्यापाड्यातून इथे स्वखर्चाने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली व आपल्या जागतिक दिनाचा मान राखला, त्याबद्दल सर्व महिलांचा मी आभार मानतो। आणि सर्वांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो, कारण आपण आज घोषणा देऊया। मी म्हणेन जागतिक महिला दिन, आपण म्हणाल चिराई हो, जागतिक महिला दिन, जागतिक महिला दिन, जागतिक महिला दिन। धन्यवाद। आपण खाली बसावं। पाहुणे या ठिकाणाहून आधी मार्गस्थ होतील आणि त्यानंतर महिला भगिनी या ठिकाणाहून जातील। सीएमआरसीच्या प्रतिनिधी आहेत वाशिम जिल्ह्यातल्या, त्यांनी याच ठिकाणी बसून राहावं। आम्ही ते निवेदन द्यायचं